पॉइंट बघा, लक्ष द्या. तुम्हाला बघा लेक्चर न होण्याचे फक्त कारण एवढे बाळा की मला थोडंसं जास्त व्यवस्थित बोलता येत नव्हतं, तोंडात आलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन आपण लेक्चर थोडंसं बंद केले होते. आजपासून आपण परत चालू करायला लागलो. ओके, आता हे टचिंग सर्कल वगैरे काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता हे टचिंग सर्कल आपल्याला दोन पद्धतीने शिकायचे. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही बघितलं की हे दोन सर्कल एक दुसऱ्यांना एक्सटर्नली टच करायला लागलेत. कसं टच करायला लागलेत? एक्सटर्नली. बघा इथं है ना, हा सर्कल आहे, हा सर्कल विथ सेंटर एक्स आणि हा सर्कल विथ सेंटर झेड. हे पॉइंट वाय वर एकमेकांना काय करायला लागलेत? टच करायला लागलेत. काय करायला लागलेत? टच. मग नीट लक्ष दिलात तर हे दोन सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करायला लागलेत. कसे टच करायला लागलेत माय? एक्सटर्नली, म्हणजे बाहेरून बाहेरून टच करायला लागलेत. सर हे बाहेरून बाहेरून कसं टच करायला लागलेत? बघ ना बाळा, हा झिरो, हा एक सम सर्कल, हा एक सर्कल है ना. इथं हा, इथं बघा, इथं या पॉइंटला हे काय करायला लागलेत? काय लय अवघड आहे. इथं या पॉइंटला हे काय करायला लागलेत? टच करायला लागलेत. समजायला लागले का? तर ह्यांचा आपल्याला डिस्टन्स जर फाइंड करायचं म्हणलं, डिस्टन्स कुणाचं? डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर ते कसं फाइंड करायचं? आता हे सर्कल कसे टच करायला लागलेत? एक्सटर्नली, बाहेरून बाहेरून टच करायला लागलेत. मग ह्यांचं काय करायचं? ह्यांचं सम ऑफ देअर रेडिया, सम ऑफ देअर रेडिया, म्हणजे ह्यांचं जे रेडियस आहे त्यांचं काय करायचं माय? सम करायचं. समजा मला सांगा, हे जर असेल 5 सेंटीमीटर, हे असेल 3 सेंटीमीटर, तर ह्यांचा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स है ना. मग हा एक सेंटर, हा एक सेंटर, इन दोनों के बीच में जो दूरी है, जो दूरी है ना, जो दूरी है वो दूरी कैसे निकालेंगे? वो दूरी ऐसे निकालेंगे ना मास्टर कि इनको अपन क्या कर लेंगे? ऐड कर लेंगे. क्या कर लेंगे का माय? ऐड कर लेंगे. मग 5 आणि + 3 किती झालं पिल्लू? 8 सेंटीमीटर. कळायला लागले का? अतिशय सोपं आहे. आणि जर समजा हेच सर्कल, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, आणि जर समजा हेच सर्कल जर बाहेरून बाहेरून टच करायला आलेत, सॉरी आतून आतून टच करायला, म्हणजे इथं असं बघा, आता हा एक सर्कल, इथे तुम्हाला फिगर क्रमांक 3.23 दिसत असेल असं मी अपेक्षा करतो. तर माझ्या पिल्या, माझ्या सोन्या, माझी पुली, बघ माय, आता हा सर्कल आहे मोठा सर्कल आणि हा छोटा सर्कल. हे दोन्ही सर्कल आतून टच करायला आलेत. या सर्कलच्या आतून हा सर्कल याला टच करायला आले, म्हणजे ह्याला काय म्हणायचं? सर्कल टचिंग इच अदर इंटरनली. कसं टच करायला आलेत? इंटरनली टच करायला आलेत. नीट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. तर ह्यांचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं है ना. तर ह्यांचं डिस्टन्स भाऊ, ह्यांचं डिस्टन्स फाइंड करायचं डिफरन्स ऑफ देअर रेडिया है ना. कळायला लागले का मी काय म्हणतोय? डिफरन्स ऑफ देअर रेडिया, म्हणजे रेडिया म्हणजे रेडियस असते बरं का, असं काही नसते रेडिया बिडिया है ना. रेडियस असते. काय असते? रेडियस. मग समजा मी म्हणलं तुला माय की हा जो सर्कल आहे त्याचा रेडियस आहे 5 सेंटीमीटर, आणि हा जो सर्कल आहे त्याचा रेडियस आहे 3 सेंटीमीटर, आणि तुला ह्यांचं डिस्टन्स फाइंड करायचंय. कुणाचं डिस्टन्स? त्या सेंटर मधला डिस्टन्स. मग कसं करायचंय मास्टर? सबट्रॅक्शन करायचं. डिफरन्स अर्थ काय असते? डिफरन्स अर्थ असते सबट्रॅक्शन. काय असते पिल्लू? सबट्रॅक्शन असते व मास्टर. मग मला सांग माय, सबट्रॅक्शन करायचं म्हणजे मायनस करायचं, म्हणजे कळायला लागले का काय करायचंय? मग हे 5 - 3 किती झालं? 2 सेंटीमीटर. इथपर्यंत कळालं? पटकन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा पटकन. दिसतंय का व्यवस्थित? बर, छान प्रकारे दिसतंय माझ्या पिल्लांनो. ओके, मग आता मला पटकन सांगा, इथपर्यंत कळालं का? ठीक आहे, हा पटकन सांगा है ना. ओके, व्हेरी गुड है ना. हो सर है ना. मंदाराच मेसेज करायला आले. अपर्णाबाई तू कधी मेसेज करते का माय? हा, मग मला सांगा, आता हे झालं. आता दुसरी गोष्ट काय आहे की ह्यांना आपल्याला, तुम्हाला ह्याला ड्रॉ करा म्हणतात. काय करा म्हणतात? ड्रॉ. हा, नीट लक्ष द्या. आता ड्रॉ कसं करायचंय मास्तर है ना. समजा तुम्हाला हे दिले, आता आपण डायरेक्ट पुस्तकातलं प्रश्न बघून घेऊ. बघा इथं नीट लक्ष द्या. कुठे प्रश्न? कुठे कुठे? इथं बघा, प्रॅक्टिस सेट 3.2 मधला क्वेश्चन 1, 2, 3. नीट लक्ष द्या. जर तुम्ही या क्वेश्चन कडे बघितलं है ना, हा क्वेश्चन कडे, बरोबर आहे का,
तर इथं तुम्हाला म्हणले की टू सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5. समजा आपण मानलं माय R1 किती आहे 3.5 सेंटीमीटर, R2 किती आहे, हा जो आहे R2, हा R2 आपण मानून घेतलं माय 4.8 सेंटीमीटर. आणि त्यांचं जे आता ते जे सर्कल आहेत ते सर्कल कसे बरं टच करायला आलेत, ते सर्कल इंटरनली टच करायला आलेत, म्हणजे आतून आतून टच करायला आले तो मास्तर, है ना, इंटरनली. आता फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. काय फाइंड करायचंय, त्यांच्या सेंटर मधला डिस्टन्स फाइंड करायचंय. मग आता डिस्टन्स आहे हे इंटरनली. इंटरनली म्हणलं की आपण काय करतो मला पटकन सांगा सर. इंटरनली म्हणलं की आपण सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं, सबट्रॅक्शन. म्हणजे बघा इथून काय करायचं, R2 मायनस R1 कशामुळं, कारण की R2 जो आहे हा R1 पेक्षा मोठा आहे, कळतंय का. आणि रेडियस कधी पण निगेटिव्ह नसते रे बाळा. मग मला सांग 4.8 मायनस 3.5 हे झालं पिल्लू 1.3. डिस्टन्स किती आलं, 1.3. लिहायचं बरं का सगळं व्यवस्थित. ओके. आता इथं बघ भैया, इथं जर तू लक्ष देऊन बघितलंस तर इथं तुला कळल हा टू सर्कल. अच्छा, रेडिया आहे 5.5, 4.2. R1 मानून घेतला आपण 5.5, R2 मानून घेतला आपण 4.2. हे कसे टच करायला आलेत, इथं बघ ना सोनू, कसं टच करायला आले मास्तर, एक्सटर्नली टच करायला आले का माय, एक्सटर्नली. कळायला लागले का. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. पटकन ह्यांचं ऍडिशन करून टाकायचं, विषय संपलं. 9.7. कळालं का. दोन क्वेश्चन कळाले का. भंगार भंगार आहे जॉमेट्री, म्हणजे तुम्ही अवघड मानून घेता, लय भंगार आहे. प्रॉब्लेम सेट मासेच आहेत, एवढं काही खास नाही. कळायला लागले. त्याच्यामुळे मी म्हणत असतो की प्रत्येक विद्यार्थी 100 पैकी 100 गणितामध्ये घेऊ शकतो. कळायला लागले. फक्त प्रॉपर गायडन्स वगैरे मिळाला पाहिजे, है ना, बाकी काही नाही. आता इकडे जर तुम्ही बघितलं, हा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणले की द रेडिया ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. ड्रॉ फिगर. आता तुम्हाला फिगर पण काढायची. कळायला लागले का. ह्या सर्कलची फिगर फाइंड करायचं, ड्रॉ करायचे, टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. आता मला सांगा, एक्सटर्नली म्हणलं तर आपण काय करतो, त्यांचा जो डिस्टन्स आहे बिटवीन देअर सेंटर्स, आणि आपण कसं फाइंड करतो सर, आपण त्यांना ऍड करून फाइंड करतो. का. मग आता एक्सटर्नली जर आपण समजा ड्रॉ करायचं म्हणलं तर पहिले काय करायचं की 4 प्लस हे दिलेलं दोघांचं ऍडिशन करून घ्यायचं. किती झालं, 6.8. इथपर्यंत कळायला लागले का. काय काय केलं पटकन सांगा. हो सर. आता काय करायचं की 6.8 ला आपण असं ड्रॉ करायचं. मी तुम्हाला काय करतो हे सांगून देतो, ठीक आहे. 4 आणि 2.8 लक्षात ठेवा, ठीक आहे. 4 आणि 2.8. आपण थोडस मागे येऊया, ठीक आहे. बघा इथं बघा. आता मला सांगा, इथे जर तुम्ही बघितलं, आपण काय केलं, 4 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 4. नीट लक्ष द्या. आता 4 सेंटीमीटरचं आपण काय करू, एक 4 आणि हे किती झालं आपलं 2.8. 6.8चं काय करायचं, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. किती बघा आले का बरोबर, हा 6.8. कळायला लागले. इथे समजा आपण नाव दिलं, ओके, ह्याला नाव दिलं ए आणि याला नाव दिलं बी. दिसतंय हा बोर्ड, दिसतंय प्रॉपर, है ना, हा दिसतंय सर. मला सांगा ए आणि बी दिलं. आता काय करायचं, एक आपलं जे रेडियस होतं ते होतं 4 सेंटीमीटर, R2 होतं आपलं 2.8 सेंटीमीटर. हे जे आपण ड्रॉ करतोय ते करतोय मा एक्सटर्नली. ओके. मग मला सांगा आता काय करायचं, पॉइंट ए वर ठेवायचा. कुठं गेलं, पॉइंट ए वर ठेवायचं. कुठं ठेवायचं, पॉइंट ए वर. हा लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. बघा मी काय म्हणतोय,
पॉइंट ए वर ठेवायचं कंपास आपलं, बरोबर आहे. आणि इथून काय करायचं पिल्लू, इथून काय करायचं की सर इथून 4 सेंटीमीटरचं ड्रॉ करायचं. किती सेंटीमीटरचं? 4. हे बघा, हे बघा 4 सेंटीमीटर आपण काय करतोय, एक सर्कल ड्रॉ करतोय. कळायला लागले का? समजलं का? नीट लक्ष द्या. मग आता एवढं झालं की मग काय करायचं, आता राहिलं काय, 2.8. किती राहिलं? 2.8 इथं ठेवायचं, बी वर ठेवायचं. 2.8 घ्यायचं. किती घ्यायचं? 2.8. कुठे गेलं हे 2.8? हा, बघा. आणि काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं. असं कसं व्हायला लागले, इथं आपलं कुठंतरी चुकलं असत है ना. हे आपण 6.2 नाही घेतलंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय म्हणतो मी तुम्हाला, हे जे लाईन आहे ती आपली 6.2 ची नाही आहे. ओके, तुम्ही समजून घ्या. इथं हे 6.8 इथे येते. कुठे येतंय? इथं. मग अरे कुठे गेलं ते? हा, कळालं ना तुम्हाला कसं करायचं काय नाही? एवढं समजलं. कसं आपण थोडं ह्याच्यामध्ये नवीन नवीन आहोत, त्याच्यामुळे हँडल करता येणार झाले, पण तुम्ही समजून घ्या. ओके, बघा. ही लाईन घेतली आपण, रुलर घेतलं भाऊ. ओके, इथून घेतलं हे आपण 6.8 घेतलं. किती घेतलं? 1 2 3 4 5 6. अच्छा, 6.8. इथं आपण काय करूया, 4 वर एक हे करून टाकू. काय करून टाकू? मार्किंग देऊन टाकू. बरं, लक्ष द्या आता. इथं ठेवा. ठीक आहे, इथं घ्या 4 सेंटीमीटरचं अंतर. ओके, हे असं. आणि काय करा, एक सर्कल ड्रॉ करा. काय करा? एक सर्कल. ठीक आहे. हा, कसं असते? हा, आता ड्रॉ बी करता ना बी. हा, हे बघा 4 सेंटीमीटरचं काढलं. आता इथं ठेवा. इथं आता 2.8 घेऊन टाका. किती घेऊन टाका? 2.8. कसं काय येणार झालंय? थांबा बरं 1 मिनिट. बघा आता थोडस तुम्हाला समजलं का? फक्त एवढं सांगा बेटा. हे 6.8चं काय आहे आपलं? हे 6.8 समजा. ठीक आहे. आता बघा, 1 2 3 4 5 6. बरं, तुम्ही समजून घ्या, आपल्याला हँडल करता येणार झालंय. ठीक आहे, काय लागले का तुम्हाला? मी काय म्हणतोय, तुम्ही जर ड्रॉ केलं तुमचं बरोबर येईल. काय करा, सरळ सरळ है ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सोडा, ह्याला ह्याला आपल्याला काही हे जमना झाले है ना. पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक लाईन काढायची 6 सेंटीमीटरची. किती सेंटीमीटरची? 6. ठीक आहे, 6 सेंटीमीटर लाईन काढली. ह्याला नाव द्या ए, ह्याला नाव द्या डी. 6.8 सेंटीमीटर ड्रॉ करा. इथं ठेवा. इथं ठेवून 4 सेंटीमीटरचा, किती सेंटीमीटरचा? 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करा. इथं ठेवा. राहिलेलं 2.8 ड्रॉ होईल. तुमचं सर्कल असं येईल. कळायला लागले? समजलं का? ड्रॉ करून बघा. समजायला लागले? पटकन सांगा. असं काय आपल्याला हे बी काय दिसणार
ठीक आहे, तुम्ही समजून घ्या, आपल्याला ते काय वापरता येणार झाले त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला लागलो. समजलं का? हो, कळालं, व्हेरी गुड. है ना? ओके. आता हे इंटरनली हे कसले सर्कल आहे सर? हे एक्सटर्नली. कसं आहे? एक्सटर्नली. समजायला लागले का? आता बघा, आता इंटरनली कसं कसं टच करायचं, इंटरनली कसं असतंय काय नाही ते सांगतो. एक मिनिट, मी सर्कलचं माझ्याकडे पीडीएफ पीपीटी आपलं झेरॉक्स आणली होती सोबत. ठीक आहे. हा, तुमच्याकडे पुस्तक असेल, हे बघा. आता मी पोरांना सांगत असतो शाळेमध्ये की बाबा रे, जर तुम्हाला हे असेल, काय होत असेल, पुस्तकाचं ओझं होत असेल, तर एवढं जरी झेरॉक्स आणलं तरी मला चालतंय, एवढं काही अडचण नाही. आता हे इंटरनली काय कसं करायचंय? आता बघा, इंटरनली कसं ड्रॉ करायचं, हा, कळायला लागले का? तर इंटरनली कसं ड्रॉ करायचं ते बघा. तर हा आपलं रेडियस किती आहे? तर R1 आहे आपलं 4, R2 किती आहे? 2.8. मग ह्यांचं डिस्टन्स कसं फाइंड करताल सर? डिस्टन्स आपल्याला करता येईल 4 मायनस 2.8 म्हणजे 1.2 आलं की नाही माय? मग काय करायचं, 1.2 सेंटीमीटरचं एक लाईन ड्रॉ करायची, हा, लाईन सेगमेंट 1.2 सेंटीमीटर. मग काय करायचं, समजा आपण ह्याला आता नाव दिलं, काय नाव दिलं की पिल्लू, ह्याला नाव दिलं ए, ह्याला नाव दिलं बी, किंवा आपण अपर्णाचं समजा पी दिलं तर पी बी देऊ शकता. ओके. मग मला सांगा पटकन, इथं काय करायचं की इथं ठेवायचं ए वर, काय ठेवायचं? ए वर. ए वर ठेवून 4 सेंटीमीटर सर्कल ड्रॉ करायचं. किती सेंटीमीटरचं? 4 सेंटीमीटरचं, हा, लक्ष द्या. हे असं 4 सेंटीमीटर सर्कल ड्रॉ होईल. किती? 4 सेंटीमीटर. काय लागले का? हा जो डिस्टन्स आहे, आता हे आपल्याला ड्रॉ करता आलं नाही, तुम्ही समजून घ्या. पी वर ठेवायचं, ए वर ठेवून 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करावे. 4 सेंटीमीटरचा सर्कल, वर्तुळ ड्रॉ करावे. कळायला लागले का? आणि बी वर ठेवून है ना, 2.8 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करावी. कळायला लागले का? समजते की नाही? मग इथं ठेवा आणि 2.8 सेंटीमीटरचं काय करा, सर्कल ड्रॉ करा. हे तुमचं सर्कल असं येऊन जाईल. कळायला लागले का नाही कळायला लागले? है ना? म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तो होईल 2.8. हा होईल, हा पूर्ण जो आहे तो किती आहे? 4 आहे. किती आहे इथून? 4. समजलं का की नाही समजलं? पटकन सांगा. कळालं का? ड्रॉ करून बघा, नाही तुम्हाला सांगा. समजायला लागले की नाही? हॅलो, अरे बोला की भैया. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग मला सांगा, है ना, एवढं झालं की याच्यानंतर भैया इथे एक प्रश्न दिलेला आहे. कुठं सर? कसा प्रश्न दिला आहे ते सांगा. हा, बघा, हे कसं डिलीट होते बे? लय अवघड आहे. हा, इथून डिलीट होतंय, आपल्याला ठेवायचं नाही, डिलीट करून टाकू बेटा. हा, बघा, मग मला सांगा, इथून जर तुम्ही हे सर्कल जर आपण समजा ड्रॉ केलं, आता क्वेश्चन नंबर बेटा तिसरा आणि चौथा समजून सांगतो, सॉल्व करण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे? नाही कळालं मला विचारा. ठीक आहे? बघा, कसं आहे सोनू, कसं आहे मास्टर, है ना? हा, बघा, आता हे दिसत असेल. बघा, हा क्वेश्चन दिलाय पिल्या. हा, बघा, आता इथे एक प्रश्न दिलाय, शेप घेऊ आपण, सर्कल, है ना? बघ, हा एक सर्कल आहे भाऊ, बरोबर आहे? हो सर. आणि इथे एक सर्कल दिलंय, पान क्रमांक बघा, पान क्रमांक. आता ते सांगायचं राहिलं, है ना, की हे टचिंग सर्कलचं थिरम. ठीक आहे? ऍक्टिव्हिटी वगैरे काय असतं काय नाही इथं सगळं दिलेलं आहे, पेज क्रमांक 58 वर. आणि इथे छोटंसं प्रूव्ह दिले, ते तुम्ही करताल एवढी अपेक्षा आहे मला. ते तुम्हाला सांगून दे तुम्ही, थिअरम ऑफ टचिंग सर्कलचं म्हणणं काय आहे. ठीक आहे, 1 मिनिट. ठीक आहे? आता हा एक प्रश्न, दुसरा एक.
आता नीट लक्ष द्या, समजून घ्या भाऊ, हे असं फिगर आहे, ठीक आहे, नाही काढता आली तरी समजून घ्या, है ना. इथे एक पॉइंट आहे, ओके, इथे एक पॉइंट आहे, इथे एक समजा सर्कलचा सेंटर आहे, ह्याला आपण जॉईन केले, आणि हे असं एक जॉईन केलेले आहे, असं एक ह्याला जॉईन केले, असं ह्याला जॉईन, ओके. हो सर. मग आता इथं काय काय म्हणले ते बघा, की हे आहे पी, हे आहे आर, हे आहे क्यू, बी आणि ए, ओके. तर बघा काय म्हणले, द सर्कल्स विथ सेंटर्स पी अँड क्यू टच इच अदर ऍट पॉइंट आर, ओके. अ लाईन पासिंग थ्रू, लाईन पास होते कुठून, ए वरून, आर वरून सॉरी, मीट द सर्कल्स ऍट पॉइंट ऍट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. तर तुम्हाला फर्स्ट प्रूव्ह करायचे की सेगमेंट ए पी पॅरलल आहे सेगमेंट बी क्यू ला, हे तुम्हाला प्रूव्ह करायचे. सेकंड तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय, सेकंड तुम्हाला ट्रायंगल ए पी आर सिमिलर टू ट्रायंगल बी क्यू आर, है ना, आर क्यू बी म्हणले, आर क्यू बी म्हणा, ठीक आहे, ओके, है ना. बी आर क्यू म्हणलं तरी काय अडचण नाही. तिसरं तुम्हाला काय म्हणले की फाइंड अँगल आर क्यू बी, हा तुम्ही फाइंड करायचे की जेव्हा अँगल पी ए आर तुम्हाला दिले पिल्लू 35 डिग्री, किती दिलंय 35. आता नीट लक्ष द्या, पी ए आर म्हणजे हा अँगल दिले. आवाज येतोय का माझा, दिसतोय का सर्व व्यवस्थित, व्हेरी गुड, सर्व काही छान छान दिसतंय. हा, मग आता छान छान प्रकारे तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. अतिशय क्वेश्चन सोपा आहे पिल्लांनो, फक्त क्वेश्चन फिगर कडे बघितलं की तुम्हाला वाटतंय मास्तर लईच अवघड आहे काय की माय, तेवढं अवघड नाही का माय. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला हे पॅरलल प्रूव्ह करायचं. आता पॅरलल प्रूव्ह करायचं म्हणजे तुम्हाला क्लास 9चं पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर होता, 9वीला तुम्ही शिकलात, त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी आठवलं पाहिजे. नाही आठवलं सांगून देतो, लक्षात ठेवा, मागे सांगितलंय, है ना. परत बघा, आता हे क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा, हा आपण ट्रायंगल काढला, बरोबर आहे का, हो सर, ट्रायंगल ड्रॉ केला. हा ट्रायंगल जर आपण ड्रॉ केला माय, जर तुम्हाला म्हणलं की ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, म्हणजे हा ट्रायंगल आयसोसेलिस ट्रायंगल आहे, ओके. ह्याला आपण नाव दिलं, हाच नाव देऊन टाकू, पी ए आणि आर, कळायला लागले का. मला सांग, जर समजा हे पी आर आणि पी ए जर इक्वल असेल, ओके, जर हे इक्वल असेल, तर मला सांग पिल्लू, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल होईल का नाही. समजायला लागले, आयसोसेलिस ट्रायंगल थेरम म्हणा, किंवा अँगल अपोजिट टू, हा सेंटेन्स लक्षात ठेवा, अँगल अपोजिट टू इक्वल साइड्स, टू इक्वल साइड्स आर इक्वल. कळायला लागले इथपर्यंत, समजतंय का, नीट लक्ष द्या. तुम्ही हुशार लेकर आहेत म्हणून फास्ट फास्ट घ्यायला लागलोय, नाहीतर शाळेमध्ये माहिती मी किती स्टेप बाय स्टेप शिकवतो, ठीक आहे. मग मला सांगा पिल्लांनो, जर समजा आता हे दोन्ही जर समजा इक्वल असेल, का बरं इक्वल आहेत मला सांगा बरं, कारण की रेडियस आहे ना भैया, हे जर सारखं इथून सारखं आहे नाही, रेडियस ऑफ द सेम सर्कल. मग हे इक्वल असेल तर मला सांग पिल्लू, हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल इक्वल होईल की नाही, दिसतंय का हा कलर, है ना, हा नाही दिसणार, है ना. बर, समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. हावाला आणि हावाला इक्वल होईल की नाही, हो सर. सेम इकडं बघ भैया, ही वाली साइड आणि ही वाली साइड इक्वल आहे ना, कारण की रेडिय आहे या सर्कलचं, आणि त्याच्यामुळं मला सांग सोन्या, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल होईल की नाही, होईल की नाही, हो सर इक्वल होईल. आता जर तू नीट लक्ष दिलंस तर सोन्या, हा वाला जो ट्रायंगल आहे, हा वाला ट्रायंगल पी ए आर मध्ये, इथं मला सांग पी ए कुणाला इक्वल आहे, सर पी ए इक्वल आहे पी आर ला. मग पी ए जर इक्वल असेल पी आर ला, तर अँगल जे आहे समजा ए आर पी घे किंवा पी आर ए घे, काही बी घे, इक्वल असेल अँगल ए आर पी, अँगल आर ए पी ला इक्वल असेल की नाही, पटकन सांग बर. हो सर इक्वल असेल, है ना. आता सांगितलं ह्याचा रिझन हा असेल, बरोबर आहे का, हो सर. आता सेम इन ट्रायंगल, आता हा ट्रायंगल कोणता घेतला आपण, इन ट्रायंगल पी ए आर. आता सेम आपण ट्रायंगल घेऊ, कोणता ट्रायंगल, की इन ट्रायंगल बी क्यू आर. आता बघ, ह्याच्यामध्ये हा वाला इथं आर क्यू सेम आहे बी क्यू ला, मग हे सेम आहे म्हणल्यावर मला सांग पिल्लू, क्यू आर बी हे क्यू बी आर ला इक्वल होईल की नाही, मला पटकन सांग बर.
समजायला लागले का इथपर्यंत का नाही समजायला लागलं? आता मला सांग, ह्याला आपण समजा जर नाव दिलं, काय नाव दिलं? इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. काय नाव दिलं? इक्वेशन नंबर 1. ह्याला नाव दिलं इक्वेशन नंबर 2. नीट लक्ष द्या, है ना. मग हा वाला अँगल इक्वल, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल. मग आता मला सांग, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे की नाही? व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग मला सांग, हे आपण कसं घेतलंय? ARP. ARP हे कुणाला इक्वल होईल? आपण इथे नाव कसं घेतलंय? QRB घेतलंय ना. हा, मग हा अँगल QRB ला इक्वल होईल की नाही? मला पटकन सांगा बरं. कशा सर, कशामुळे इक्वल होईल? तर हा इक्वल होईल व्हर्टिकली अपोजिट अँगल मुळे. हा कळाला तर बाकी सगळं क्वेश्चन समजलं. हा, मला सांग भैया, हा अँगल या अँगलला इक्वल आहे, हा अँगल या अँगलला इक्वल आहे आणि हा अँगल या अँगलला इक्वल आहे. समजते? म्हणजे याच्यावरून हा फ्रॉम 1 to 3 तू असं म्हणू शकतो का रे सोन्या? काय म्हणू शकतो का मास्तर? फ्रॉम 1 2 and 3 तू असं म्हणू शकतो का रे बाळा, की हा जो अँगल आहे PRA किंवा ARP अँगल, सॉरी, अँगल PAR ला आपण काय नाव घेतलंय? RAP घेतलंय. मग अँगल RAP हे QBR ला इक्वल होईल की नाही? मला पटकन सांग बरं. कळायला लागले की नाही कळायला लागलं? लक्ष दे रे भैया. हा अँगल आणि हा अँगल इक्वल होऊन जाईल की नाही? फ्रॉम 1 to 3. ओके, हा अँगल आणि हा अँगल जर इक्वल झाला सोन्या, मग मला एवढं सांग, काय सर काय सांगायचंय? की बाबा रे, ओके, काय सांगायचंय सर? की आता ही लाईन आहे, कुठं काढू, ड्रॉ करू, है ना. असं काय होतंय का? काय होय ना ह्याला? बघा, मला सांगा, ही लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल. ओके, मला सांग, इथला अँगल आणि इथला अँगल जर सेम असेल तर हे अल्टरनेट अँगल झाले की नाही? मग अल्टरनेट अँगल झाले आणि हे जर इक्वल असेल तर ही लाईन आणि ही लाईन पॅरल असते की नाही रे सोन्या? असते की नाही पॅरल? अल्टरनेट अँगल टेस्ट मुळे पॅरल झाली की नाही? मला पटकन सांगा बरं. मग मला सांग सोन्या, आपण हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल दाखवले ना. मग हे काय आहेत? अल्टरनेट अँगल फॉर्म व्हायला लागलेत. कोणामुळं? सेगमेंट AP आणि सेगमेंट BQ आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल PQ मुळे अल्टरनेट अँगल फॉर्म व्हायला लागलेत. मग अल्टरनेट अँगल टेस्ट मुळे हे पॅरल झाली की नाही? मला पटकन सांगा. सांगा इकडे, कळायला लागले की नाही कळायला लागलं? हॅलो, पटकन सांगा कमेंट करून. फक्त मलाच कळायला लागले माय? हॅलो, काहीच बोल ना की कुणी. कसं व्हायचं? 3 लेकरासाठी एवढं घेऊन आलोय मी. हा बेटा हो. हा, लक्ष द्या. तरी तुम्हाला जाणीव नाहीये, तुम्ही पेपर सोडवत नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यावर अतिशय नाराज आहे त्या गोष्टीमुळे. कळायला लागले का? हा, मला माहिती आहे तुम्हाला वेळ भेटत नाही, पण एकाच दिवशी रविवारी वगैरे काढा ना बेटा हो. हा हा, मग आता आता हे अँगल इक्वल झालं आणि हा वाला अँगल इक्वल झालं. आता नीट लक्ष दे, नीट लक्ष दे, नीट लक्ष दे. तुला हा अँगल दिले, आता इथून डायरेक्ट आपण इथं उडी मारू. कुठं? इथं. फाइंड अँगल RQB. आता मला सांग, PAR आणि RI काय दिले? हा झाला ना. आणि हा अँगल इक्वल आहे म्हणल्यावर हा पण किती होईल? 35. हा वाला जर अँगल 35 आहे म्हणल्यावर हा किती होईल किंवा 35 होईल की नाही सर? बरोबर आहे की नाही? हो सर. मग आता हा ट्रायंगल बघ, फक्त कोणता ट्रायंगल? हा वाला ट्रायंगल बघ. हा जर 35, हा 35, तर हा किती होईल का? 110 होईल की नाही? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. इथपर्यंत कळालं की नाही कळालं? हो सर. ओके, झालं. आता हा क्वेश्चन बघ पटकन. आता हा ट्रायंगल APR आणि RQB समजायला लागले. मग APR आणि RQB, ओके, तर हे असं असेल तर मला सांग सोन्या, हा ट्रायंगल मध्ये हा वाला अँगल आणि हा वाला अँगल इक्वल आहे. ओके, इथे तर एक इक्वल झाले. दुसरी गोष्ट, ही वाली अँगल आणि हा पण इक्वल आहे. इथं अँगल आहे, इथे अँगल आहे. बरोबर आहे की नाही? मग अँगल टेस्टनं हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होईल की नाही? बघा, सर्कल चॅप्टर मुलांना अवघड का जातो त्याचं कारण एवढं आहे की त्यांना पॅरलल लाईन्स जमत नाही, त्यांना सिमिलॅरिटी त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही. कळायला लागले का? त्यांनी ट्रायंगल हा जो चॅप्टर आहे आपलं 9वीचा, तो व्यवस्थित केलेला नाही, है ना. क्वाड्रिलॅटरल नावाचा चॅप्टर असतो आपल्या 8वीला, तो व्यवस्थित केलेला नाही. त्याच्यामुळं मी दरवेळेस जे म्हणत असतो, है ना, क्लासमध्ये ऑफलाईन मध्ये,
की भावांनो बेसिक करा, बेसिक करा, लय महत्वाचं आहे, लय महत्वाचं आहे. हे ह्याच्यामुळे हे पोरांना अवघड जाते, बाकी कशामुळे अवघड जात नाही. ओके. मग ओके, हे झालं. हा क्वेश्चन म्हणजे काय अडचण नाही का, पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 5 पण पटकन समजून सांगतो, म्हणजे आज आपलं 3.5 सॉरी 3.2 आपलं संपून जाईल. नंतर मी तुम्हाला मेसेज करेल की आपण 3.3 कधी घ्यायचं, कधी डिस्कस करायचं. पटकन सांगा, इथपर्यंत काय अडचण आहे? हॅलो. चला. नाही. ओके. तर माझ्या सोन्यानो, प्रश्न क्रमांक 5. आता हे फक्त मोठं क्वेश्चन दिले, ह्याच्यात काही बी नाही. कळायला लागले का? फक्त वाटते लेकरांना की लय मोठं क्वेश्चन आहे काय की असं तसं. ओके. तसलं काही बी नसतंय. हा, बघ भाया, आता हा एक सर्कल स्मार्ट ड्रॉ. हा एक सर्कल आणि त्याच्या बाजूला चिटकून आहे हा एक सर्कल. कळायला लागले का? समजून घ्या. आता बहुतेक ते सर्कल दिसणं असणं आपलं समजून घेण्याशी मतलब. आणि ही एक लाईन स्मार्ट ड्रॉ आहे. बापू, असलं कसलं आलं हे? जाऊ द्या, सोडा. ओके. हा, बघा काय नाही, लय भंगार आले बे डायग्राम. बघा भाऊ, हा एक सर्कल नाही, हा एक सर्कल. ओके. आणि ह्याला चिटकून हा एक सर्कल. ओके. हा सर. समजून घ्या फक्त, ठीक आहे. बर. आणि इथून एक लाईन चालली. त्याची आहे. भयानो, मी पेन काढायला लागलोय, लक्षात ठेवा. कारण औ का? हा, काय हो? शिकार होती. हा, बघा असं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं काय आहे पिल्या? इथं काय आहे सर? ते गेले रे ते पांढरं. हा, इथे एक सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे, सर्कलचा सेंटर. ओके. पण हे थोडस मोठं आहे, समजून घ्या तुम्ही. हा, तर डायग्राम बरोबर आले नाही रे पिल्या. औ, हे असं आहे, खाली येते थोडस. हे असं आहे. ओके. आपण जॉईन केलंय हा आपोआप, ठीक आहे. हा ए, हा ई आणि हा बी. इथं सी आणि इथं डी. तुम्हाला काय म्हणलंय की हे जे लाईन जी आहे ना एल, ही कॉमन टँजंट आहे सर्कल विथ सेंटर ए अँड विथ सेंटर बी, अँड दोज सर्कल्स आर टचिंग इच अदर एक्सटर्नली ऍट पॉइंट ई. आणि तुम्हाला लेंथ दिले, हा सर्कलचा जो आहे ते 4 सेंटीमीटर, याचा आहे ते 6 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय सांगितलं गेले की बाबा रे, सीडीचं लेंथ फाइंड करा पटकन. बघा, लय भंगार भंगार क्वेश्चन आहे, सोपं क्वेश्चन आहे, सोपं क्वेश्चन आहे. तर काय करायचं, आपण काय केलं, हे कन्स्ट्रक्शन करून घेतलं. काय कन्स्ट्रक्शन केलं मास्तर? की हे वाला. हा, कळायला लागले का? हे कन्स्ट्रक्शन केलंय बरं का? कळायला लागले, हे कन्स्ट्रक्शन केलंय माया. मग आता ही जे सर्कलचं जे रेडियस आहे भाऊ, हे 4 आहे म्हणल्यावर हा पण 4 असणार आहे, हे 6 म्हणल्यावर हा पण 6 असणार आहे. विशेष खल्लास आहे. आपण काय करायचंय, पटकन एक कन्स्ट्रक्शन करून टाकायचं. माय काय मास्तर, की इथून एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. काय करायची? परपेंडिक्युलर. ओके. आता मला नीट सांगा, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, मग इथं समजा आपण एक नाव दिलं, नावचं समजा एन घ्या. काय घ्या? एन. आता नीट लक्ष देऊन बघा. कसे कुठे गेलं पांढरं कलर? काय झालं? काही लई अवघड. हा, बघा, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून, हा 90 झाला, हा 90 झाला. ओके. हा पॉईंट ए एन परपेंडिक्युलर ड्रॉ केले. आता आता हा क्वाड्रिलॅटरल बघा. कोणता क्वाड्रिलॅटरल? हा वाला. कळायला लागले? हा वाला क्वाड्रिलॅटरल. ओके. आता हा ए ई बी,
हे कसे आहेत? कोलिनियर. कशामुळं? थेरम ऑफ टचिंग सर्कल. ओके, हा ना, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. हा ना, जेव्हा दोन सर्कल टच करतात इंटरनली किंवा एक्सटर्नली, ते सगळे पॉईंट कसे असतात? कोलिनियर असतात. कसे असतात? कोलिनियर. आता मला सांग माझ्या सोन्या, पटकन सांगायचं, जास्त वेळ लावायचं नाही. आता क्वाड्रिलॅटर मध्ये बघ, आता हे काय? टँजंट आहे. म्हणलं मला सांग, अँगल ए सी बी हा वाला अँगल 90 झाला की नाही? 90 डिग्री. हा वाला अँगल 90 झाला की नाही? पटकन सांग. हो सर. आणि हा वाला पण 90 झाला की नाही? परपेंडिक्युलर चाल टाकल्यामुळं. आता हा क्वाड्रिलॅटरल बघायचं. कोणतं क्वाड्रिलॅटर मास्तर? की ANCD हा वाला क्वाड्रिलॅटरल. दिसतंय का? थोडे वेळ लावायला लागले, पण काळजी करू नका. बघा, ANCD हा वाला जसं आपण जर क्वाड्रिलॅटर बघितलं भैया, तर हा झाला अँगल. मग ह्या पूर्ण क्वाड्रिलॅटरल काय होईल? हा 90 झाला, बरोबर आहे की नाही? ह्या काय झालं? एक क्वाड्रिलॅटर झालं की नाही? हो सर. आता जर तुम्ही बघितलं की प्रत्येक हा क्वाड्रिलॅटर कोणतं झालं, तर हा क्वाड्रिलॅटर झालं सर रेक्टँगल. कोणतं झालं? रेक्टँगल. कशामुळे रेक्टँगल झालं? की ऑल अँगल्स आर राईट अँगल. कशामुळं? ऑल अँगल. आता बघा, हे छोटं छोटं कारण आलं की नाही, जे आपण 5वी 6वीला शिकलो ते, है ना, हे सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. मग मला सांग, आता राईट अँगल असली तर हा 4 सेंटीमीटर, तर DN किती होईल? 4 होईल की नाही? DN किती होईल? 4 होईल. किती होईल? 4 सेंटीमीटर. मग मला सांग, हा पूर्ण बघ भैया, हे आहे, दिसते की नाही मला कळणार झाले, है ना, ही पूर्ण लाईन आहे, बरोबर आहे का? इथं D आहे, इथं N आहे, इथं B आहे. हे DB किती आहे पिल्लू? 6. हा 4 म्हणल्यावर हा 2 होईल की नाही? हो सर, 2 होईल. इथपर्यंत काय अडचण आहे? नाही सर. आता हे कोलिनियर म्हणलं, तर काय म्हणलं मी? कोलिनियर म्हणल्यावर हा AB किती होईल? AB किती होईल? AB सर, AB होईल 10. किती होईल? 10. मग मला सांग, तुला हा एक ट्रँगल दिसतोय का? कोणता ट्रँगल? ANB दिसतोय का हा ट्रँगल? पटकन सांग. हा बघ, हा ट्रँगल दिसतोय का? हो सर, दिसतोय सर. परपेंडिक्युलर टाकलं ना, राईट अँगल ट्रँगल झाले की नाही? हा, मग इन ट्रँगल ANB हा राईट अँगल आहे. अँगल ANB आहे 90 डिग्री. किती आहे पिल्लू? 90. मग इथं काय करायचं? पायथागोरस थेरम वापरायचं. काय वापरायचं? पायथागोरस. बघ, आता हा ट्रँगल असा आहे माय, कसा आहे? हा असा असा ट्रँगल आहे. ओके, है ना. इथं हा आहे 2, हे आहे 10. मग काय करायचं? पायथागोरस थेरम पटकन वापरून घ्यायचं. पटकन जर पायथागोरस थेरम वापरलंस तर मला सांग कसं येईल, काय येईल, है ना. तर पायथागोरस थेरम वापरलंस माय, पायथागोरस थेरम. तर कसं करायचं की मला सांग, आता आपण बघितलं की ही साईड कोणती आहे? सर, ही साईड आहे कोणती? AB, BN आणि AN. ओके, मग हा AB चा स्क्वेअर बघा, हे असे, इथं काय ए, इथं काय बी, इथं काय एन, हा राईट अँगल आहे इथं. हा, मग ह्या झाली हायपोटेनस. काय झालं? हायपोटेनस. ए बी चा स्क्वेअर. लय वेळ सांगितलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री शिकवत असताना, तर रिव्हिजन करा, विसरून जातात सगळं. ए एन चा स्क्वेअर प्लस बी एन चा स्क्वेअर. पटकन सांग बाई, हा 10चा स्क्वेअर किती झालं? 100. ए एन माहिती नाही, मग ए एन माहिती नाही, प्लस बी एन आहे 4, है ना. कळायला लागले का? आता हा प्लस इकडे आला, किती झालं? हे 100 मधून 4 गेले 96. हा झालं भाऊ AN चा स्क्वेअर. मग जर आपण स्क्वेअर घेतलं, हा झालं 96 आणि हा झाला भाऊ AN. पटकन इथे सोडून द्यायचं नाही, ह्याचे सिम्पलेस्ट फॉर्म करायचं. तुम्ही नवीला सर्ड नावाचा चॅप्टर शिकला असताल, सर्ड कन्सेप्ट, है ना. मग आता मला सांग, 96 झालं. पटकन आता मला माहित नाही, मग पटकन 2 4 दी 8, 2 8 दी 16. मला सांग, 2 2 दी 4, 2 4 दी 8, है ना. 2 1 दी 2, 2 2 दी 4. आता हा झालं, किती झालं? 6. किती झालं? 6. मग मला सांग, हा किती येते? 4 येते की नाही? 16 इंटू 6. मग ह्याला लिहायचं 16 इंटू 6 AN. मग ह्याला आपण वेगवेगळं लिहू शकतो, लक्षात ठेवा. कसं? √16 इंटू √6 इक्वल टू AN. √16 म्हणजे काय झालं? 4. किती आलं? √6 AN. म्हणजे मला सांग भैया, AN जर 6 आले, किती आले? 6. नीट लक्ष दे, है ना. आता हा जर क्वाड्रिलॅटरल, जर समजा हा वाला क्वाड्रिलॅटरल, नीट बघ लक्ष, हा वाला क्वाड्रिलॅटरल काय झालं? रेक्टँगल. काय झालं? रेक्टँगल. मग रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड जी आहे ती इक्वल असते की नाही? मला पटकन सांग बरं. हो सर. मग जर AN जर समजा 4√6 असेल, तर सोन्या CD किती असेल का माय? 4√6 असेल की नाही? मला पटकन सांगा बरं, है ना. काय वेळ लागतं? 40 मिनिटामध्ये प्रॅक्टिस संपत भया. त्याच्यामुळे मला काय म्हणलं सांगत असताना, आता हे असं जर शिकवलं मी शाळेमध्ये, मास्तर म्हणतंय मास्तरला येत नाही, कसं शिकवायला लागले, असलं कार्यक्रम आहे, है ना. आणि मग म्हणते शाळेतले मास्टर टाइमपास करतात. टाइमपास नाही करत, आम्हाला काय मजा येत का टाइमपास करायला? विद्यार्थ्यांना शिकवत असताना मास्तरला वाटायचं पूर्णपणे झोकून द्यावं, त्या मुलांना सगळं काही सांगावं कन्सेप्ट,
पण विद्यार्थी पण तेवढा लायकीत असला पाहिजे की त्याला सगळं स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे. आता 10वीला गेलो आपण, है ना, 8वी 9वीला नाहीत, है ना, किंवा 5वी 6वी 7वीला नाहीत की सगळं आपण एकदम स्टेप बाय स्टेप मास्तरचं बघून लिहायला कळायला लागले का, है ना. इथपर्यंत काय अडचण नाही, मला पटकन सांगा. आणखीन 3 लेक्चर मध्ये आपलं सर्कल चॅप्टर संपत, म्हणजे दिवाळीपर्यंत जो तुमचा पोर्शन आहे बाळांनो, है ना. मला पटकन सांगा, जर समजा तुम्हाला रेशो अँड प्रपोर्शन हा जर चॅप्टर येणार असेल आणि जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा जर बाळांनो तुम्हाला जर चॅप्टर येणार असेल परीक्षेमध्ये, तर मला पटकन सांगा. आपण ह्या मंथच्या एंडिंग पर्यंत ते दोन्ही चॅप्टर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, है ना. बघा वेळ वेळ भरपूर झाले, सकाळी 7 वाजल्यापासून शिकवायला लागलो मी, है ना. ओके, चला, टाटा, बाय बाय, गुड नाईट. ठीक आहे, टेक केअर.